आता आम्ही तुमच्याच याच्यावरून डाउनलोड, हे कुठून डाउनलोड करणार आहेत ते सांगा, कुठून डाउनलोड करणार आहेत आम्ही? जर समजा तुमच्याकडे तिसरा प्रश्न आहे हा 293 चा, इथे 340571 आणि इकडे पण 71 आहे आणि इथं पण 71 आहे, याच्यावर 71 येते आणि याच्यावर 72 कसं काय येते? कारण हे नंतर कशामुळे चेंज झालं हे, आता ह्याच्यात आम्ही काय चेंज केलं असेल ते सांगा साहेब. करायला चेक एवढा एकच डाउनलोड केलेलं आन्सर की आहे, बरोबर, हरकत नाही ना. एक माणूस असो, 1000 असो, 10,000 असो, नाही तर 100 असो, एकाच जर फरक येत असेल तर मग कुणा ना कुठे ते काय चुकते, म्हणून आम्ही सॉफ्टवेअर ऑडिट म्हणत होतो. बरोबर आहे साहेब, हाच मुद्दा आता आमच्या ह्याच्यामध्ये पण आला होता. दोन त्यांना मार्कशीट डाउनलोड झाले, हे झाले, हायकोर्टामध्ये केस केली, आता आमच्या हायकोर्टामध्ये केस झाली, हायकोर्टाने सगळे बघितले आणि त्यांनी जो आमचा जो ऑफिशियल डेटा होता तो ऑथेंटिकेट केला. कोणत्या हायकोर्टाने? आता हायकोर्टाने आता केस झाली, बरं दादा 8 दिवस झाले. मला काय म्हणायचं दादा, बरं दादा मला काय म्हणायचं आता, माझं जर चूक होतं तर यांनी ही शिफ्ट मला का नाही पाठवली? त्यावेळेस पाठवली नाही. एक वर्षापूर्वी, गेल्या वर्षीची केस आहे बरं का दादा, ही या वर्षी निकाली तेव्हाच काढायला का सांगितलं नाही? मला का नाही पाठवली यांनी? मला एवढं विचारायचंय. आणि गेल्या वर्षी जेईचे मार्क्स सांगा. आणि मी माझ्या मुलाला जेई मध्ये 62% आहे. जे आपल्यापेक्षा अवघड असते. आणि मी MIT सांगा, MIT CETचं मार्क्स सांगा त्यांना. MIT 99% आहे. फक्त चेंज कोण करू शकत? बघा चेंज हेच होत नाही, फरक बघा ना एक्झॅक्टली ना होतो. आपल्याला हे चेक करावं लागेल की हे कुठं आणलं. तुमच्याच वेबसाईट डाउनलोड केलंय, ओरिजिनल कॉपी सुद्धा आहे माझ्याकडे. आपल्याकडे असं होतं, डाउनलोड केलेल्या 2 डाउनलोड होतं आणि नंतर आपल्याकडे दाखवलं जातं की हे बघा. आता तुम्ही 1.5 वर्षानंतर दाखवताय, गेल्या वर्षी दाखवलं. माहिती अधिकारात एवढी माहिती मागितली का नाही? सॉफ्टवेअर वाली कंपनी या सगळ्या गोष्टी मॅनेज करते. तुम्ही त्या नेरळकर बंधू भगिनींचे सेंटरचं आम्हाला माहिती आणि दादा सेंटर सारखे आहे. दादा मी एकही विचारलं त्यांचं हॉल तिकीट तर दाखवा, हॉल तिकीट तर दाखवा की खरंच ते सारखे आहे. हॉल तिकीट दाखवायला पाहिजेत की नाही? हॉल तिकीट दाखवायला काय अडचण आहे का? दोन्ही हॉल तिकीट सारखे आणि मग त्याच्यावर आम्हाला की ऑटोमॅटिक दोघांचं सारखं सख्या भावा बहिणीचं एकच टाइम एकच सेंटर येऊच शकत नाही. हे मॅनेज केल्यावरच येतं. तुम्ही म्हणले वर्षांखालच्या शिफ्टला माझी बहीण माझं येऊ शकतं का? सांग, येऊच शकत नाही, कसंच येऊ शकत नाही. उदाहरण दाखवा. जेव्हा तुम्ही रँडमायझेशन करता तेव्हा येऊ शकत नाही, कधीच नाही. आणि त्याला पर्सेंटेज पण सारखं एकदम 6व्या डिजिटपर्यंत. म्हणजे मार्क्स वेगळे वेगवेगळ्या सब्जेक्ट मध्ये, पर्सेंटेज सेम नाही. मार्क्स पर्सेंटेजचा फॉर्म्युला आता ऍडमिशन घेताना त्या माणसाने काय केलं माहिती का? आता सगळं जुळे, सगळं सारखं आहे. दोन्ही लेकर एकाच ठिकाणी ठेवीन ना माणूस. एकाचं ऍडमिशन COEP ला घेतलं, दुसऱ्याचं VGT ला घेतलं. मुलीचं ऍडमिशन पुण्यात, काय पुढं काहीतरी गडबड होऊन अजून म्हणून ती तशी सिमिलॅरिटी दिली नाही. ही पुढे आता ऍडमिशनच्या वेळी गेलेली गडबड. दुसरी एक मागणी मी आम्ही तिथपर्यंत लक्ष देतो. तुम्ही पर्सेंटाईल बद्दल बोलताय. साहेब आपण पर्सेंटाईलचा आपण 17 फेब्रुवारीला सगळ्यांना सांगितलेलं आहे ऑनलाईन. सगळ्यांना आपण डिक्लेअर करतो पर्सेंटाईल आपण कसं करतो. पर्सेंटाईल आपण असं करतो की जो त्या बॅचचा जो ऑफर आहे ऑफरमध्ये समजा 200 ते 190 मार्क पडले तर 190 हा जे मार्क आहे ते 100% होतं. ते 100% इथं साहेब टॉपरच मॅनिपुलेट झाला आहे. आता ह्याला ऍक्च्युली त्यावेळेला हा 100 आता कसं झालं तर CET 1 मिळाला 12वीला 51 आणि COP सारख्या चांगल्या कॉलेजला जर एवढा चांगला हुशार मुलगा जाऊन क्रेडिट पण 20च्या खाली आणि CGPA 6च्या खाली, काय साहेब म्हणजे आता मला याचं उत्तर द्या की हा कुठल्या क्रायटेरियात बसतो मुलगा, कशामुळे? हा 67 नंबरचा सत्यम मिश्रा जो आहे याला 10वी 12वी मध्ये मॅथ्स मध्ये 33 मार्क आहेत. हा पास कर कुठल्या बोर्डातून? 10वीला SSC मध्ये 22 मार्क आहेत. हा आपल्याकडे येतो कस काय? एकदम हुशार. 22 मार्क.
अहो एक बेसिकली मिनिट. पास व्हायला 35 लागतात मग 22 मार्क येतात 22 मार्क आहेत मॅथ मध्ये आणि त्यांनी दिलेल्या लिस्ट मध्ये मागच्या वेळेस सरांनी असं सांगितलं की ते खूप हुशार असतात ते course नाही, नाही, करतात. नाही, नाही, नाही. आणि एकदम पासिंग मार्क्स काय 22 मार्क 35 मार्क 35 22 आहे. तर ते नापास झालेले पण एकदम हुशार होऊन जातात असं म्हणणं अरे आहे. पण नापास झाला आला कसा याच्यात? तो या लिस्ट मध्ये बसतो व्हॅलिड होतो कसं काय न्यूटन पेक्षा हुशार आहेत असं म्हणणं आहे सरकार. नाही तो कदाचित ऑल इंडिया कोटामधला असेल. कुठलाही असला तरी कुठला 22 मार्काला पास कसा झाला 10 पास हा क्रायटेरिया आहे ना प्रथम 12th देण्यासाठी सीईटी कडे येण्यासाठी 10th पास तुमच्याकडे 45 चा क्रायटेरिया असतो ना 45 नंतर असतो. आणि हे मग कसला क्रायटेरिया की हा 10वी 12वीला मॅथ मध्ये नापास होतो 35 मार्काला तर पासिंग आहे आपली HSC ची मग हा कुठून 33 मार्काला पास इकडे 22 तो ICSE मार्काला पास सर, दुसरा बोर्ड 34 मार्क. नाही हा आयसीएससी विद्यार्थी तो दुसऱ्या बोर्डचा विद्यार्थी आहे. आयसीएससी विद्यार्थी आहे. मग 22 मार्काला कसं काय येतो? 5 विषय जरी पास झाले तर पुढे जातो. आपण 22 एक विषय नापास जरी मार्क झाला तरी तो मॅथ्स मध्ये 22 मार्क नाही, नाही, आणि सर, त्याला 100% सर मिळतात त्यांचा रिझल्ट एनी फेवर असतो. 100% एक विषय नापास जरी झाला हो नापास झाल्यावर 100% कसा येतो तपासणी केली सर. सीईटी मध्ये 100% कसा येतो आणि पुन्हा मॅथ्स तिकडे मध्ये नापास झालाय. हो मॅथ्स मध्ये नापास मध्ये पास हा बेस्ट ऑफ 5 मध्ये पास आणि mathematics सीईटी मध्ये डायरेक्ट 99.99 आणि सीईटी मध्ये मॅथ्स नाही. हा सब्जेक्ट आहे का? त्याच्यात 100% राहिले त्याला मॅथ्स मध्ये तिकडे नापास झाला तर इकडे 100%. ही रवा, हे बघ. तिकडे नापास झाला इथं इथं Sir, logic काय आहे, sir? 99.97 Completely manipulated. 99.99 यांचे फक्त सीईटी रिझल्ट टॉपचे त्या मुलाला नंतर बी कधी मार्क नाही आणि त्याच्या आधी पण मार्क नाही 99.97 एवढंच fact. तेवढंच हुशार पुरतं. असतो. अरे साहेब हे गरीबावर अन्याय आहे. साहेब, हे या परीक्षा म्हणजे नाही नाही कोणत्याच Sir, परीक्षेत sir, तुमची पीसीबीची लिस्ट काढा सर पीसीबी मध्ये कोरिलेशन आहे पीसीबी मध्ये आहे काढा दाखवा IIT मध्ये मी गेलो होतो. त्याच्यात पीसीबीची लिस्ट आणा तुमची मागे आपण पीसीबी मध्ये तुमचं कोरिलेशन आहे आमच्याकडे IIT सर, हुशार पोरं आहेत ना. तुमची पीसीबीची लिस्ट काढा Dropout नाही झाली तुमच्या पाहिजे. पीसीबीच्या लिस्ट मध्ये दाखवा सर हे. आता पीसीबीच्या लिस्ट मध्ये ज्या मुलांना बोर्डला मार्क आहेत त्यांना तिकडे सीईटी आहेत कारण तिथं पैसे मी पण देत दाखवून नाही तिथं बरोबर मार्क्स कोरिलेशन आहे पैसे का देत नाही? तिथं हे आहे, तिथं कॉम्पिटिशनच नाही ते इंजिनिअरिंग कॉलेज डी फार्मसीला कॉम्पिटिशनच नाही डी फार्मसीला जागा रिकाम्या राहतात. कोण द्यायला जागा लागलं रिकाम्या राहतात. डी फार्मसीला कोण द्यायला म्हणून पाहिजे? तिथं व्यवहार नाही. व्यवहार जवळ तिथं कोरिलेशन आहे बोर्ड मार्क आणि याच्यामध्ये व्यवहार आहे. Yes. 2025 पहा इथं पीसीबीचं इथं त्यांचं उगा एक्सेप्शनल एखादा दिसतो नाहीतर तुमचं सगळे चांगलेच मार्क दिसते त्याच्यात टॉपच्या मुलांना 50चा तर तुम्हाला शोधून सापडणार नाही. आणि इथं आणि जिथं ह्याच लिस्ट पैसा आहे, सोळाची तो पासूनच पैसा आहे आहे. इथं. आता हीच लिस्ट आहे याच्यामध्ये ह्या पहिल्या 4 5 6 पानात सापडतात आणि पुढे जाणं तुम्ही परत इकडं कोरिलेशन दिसतं आणखी चुकून पण सापडत नाही इकडं 40-50चा म्हणजे फर्स्ट 100 200 300 मध्ये हे ऍडजस्ट फर्स्ट 1000 दादा 1000 पर्यंत पहिल्या 1000 मध्ये ऍडजस्ट केलेले हजारचा आणि धंदा. तेही सेंटर मॅनेज करून आणि Responses. तुरोरी म्हणून गाव आहे उस्मानाबादच्या ह्याच्यातलं तुरोरी म्हणून गाव तिथला कोणीतरी एक माणूस आहे तो माणूस बेंगलोरला बेंगलोरला नेऊन जाऊन. पोरांना हे काम करतो देवकर बेंगलोरला नेऊन निलंग्याची 3 मुलांची नाव आहेत आपल्याला हे मी त्याच्या मुलाची आपली लिस्ट काढली होती आणि हा त्याचा हे आहे. त्यांचा क्लेम आहे हा त्यांचा क्लेम नाही तुमच्या सॉफ्टवेअर तुमच्या सॉफ्टवेअर दिलं तुमचंच आहे ते तुमच्या डॉक्युमेंट software- फक्त प्रिंट काढून आणलेलं आहे आम्ही ते. आणि ओरिजिनल कॉपी मेल सुद्धा केलं माझ्याकडे मेल केलेलं आहे सर सगळं. त्यावेळेस केलेलं आहे वर्षापूर्वी यांनी मेल नाही, ते केलं आले पण होते सीईटी हो. ओळखते त्यांना हो. आले पण होते. सगळं ओळख झाली पण आणि इकडे- त्यांचा डेटा त्याच्यानंतर त्यांनी RTI पण टाकलं. त्यांचा डेटा तुम्ही त्यांना त्यांच्या लॅपटॉप मध्ये दाखवला हो होता मागच्या वेळेस आले होते ते. किती वाजता? हा एक्झॅक्टली काही दिलंय दाखवा माझी रिसिप्ट तुम्ही घेतलंय म्हणून मी असं कसं काय होतं माहितीये का आत्महत्या सर हे व्यक्ती आधी जशी मी यांची रिसिप्ट घेतली सर हे सीईटी ला आधी आलेले मला काय म्हणायचं नाही, आपण- एक मिनिट काय होतं माहितीये का साहेब काय? साहेब, आधी येऊन त्यांना ही तुम्ही जी मुलं येतात ना साहेब तेव्हा आम्ही काय करतो नाही त्यांना? नाही, सोडा ऐका, नाही नाही त्यांना आम्ही सगळं त्यांचा माणूस डेटा दाखवतो. satisfied. नाही, नाही, हे मला दोन- दाखवलं नाही माणूस सॅटिस्फाईड झाला की पुन्हा येतच नाही मला सर, ते आले दादा नाही. माझं म्हणणं काय होतं माहितीये का एक पुरावा आहे. माझं म्हणणं 1 मिनिट ऐकून घ्या पुरावा आहे ना? माझं म्हणणं काय तर होतं ते आरटीआयत गेले पुरावे द्या ना. त्यानंतर त्यांनी आरटीआयचा आम्हाला काही उत्तर मिळालेलं नाही आणि आरटीआय मध्ये माणूस गेला म्हणून तुम्ही उत्तर देऊ शकत नाही असं कुठंच नाही हे तुम्ही लक्षात RTI ची घ्या. पूर्ण कारवाई झालेली आहे सर काय कारवाई झाली उत्तरच नाही आलं नीट आम्ही देऊ शकत नाही असं उत्तर निकाली दिलं. काढण्यात आला हे कोणतं उत्तर आणि आहे? आरटीआय काय लिगल बॉडी आहे का त्यांना फक्त माहिती देणारी बॉडी येते हेच आपल्याला माहिती आहे का ही व्यक्ती तुमच्याकडे आली आणि तुम्ही सगळी माहिती त्यांना दिली याचा पुरावा द्या
104 मार्कावर 9% कसं आलं याचा मला फक्त फॉर्म्युला Yes, द्या. yes. मला 0% जरी मिळालं 104 वर तर मला मान्य आहे. फक्त सीईटीनं द्या. कसं ठरवलं 104 ते? मार्कावर तुम्ही 9% कसं आणलं ते मला द्या. नाही, माझं समाधान द्या. त्या मुलाचं असं झालेलं आहे की तुमच्या मुलाने पेपर योग्य पद्धतीने भरला, 104 त्याला मिळाले, त्याचा अंदाज कुठेतरी त्याला माझ्या अंदाजाने 60-70% मिळायला पाहिजे होतं. पण झालं असं की तिथं उत्तर पत्रिका नंतर बदलण्यात आली असं दिसतंय. तेवढं 2 त्या मुलांचे हे काढायला सांगा ना. काढले की आता दिले की तुम्हाला. नाही 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 ते 2 जुळे दोन मुलं जुळे मुलांचे 99.99 मला एक सांगा, आता जेव्हा ते डाउनलोड केलं त्याचं उत्तर आणि समजा ह्यांनी दिलेलं उत्तर, हा. त्या प्रश्नाला अभ्यास करून काय ते कॅल्क्युलेट करून उत्तर तर सेम यायला पाहिजे ना. मग ते कसे बदलू शकतात? नाही ते आता रिस्पॉन्स शीट मॅनिपुलेट करणे म्हणजे तुमचं ए आन्सर असेल तर त्याचं बी करून देणे, तेव्हा चेंज होते ना. आणि हे कोण करू शकतं? फक्त जो सिस्टम मध्ये डाटा एंट्री करणारा माणूस आहे तोच चेंज करू शकतो ना. एखाद्या विद्यार्थ्यांनी इथं दिलेलं झालंय. तुम्ही स्वतः डाउनलोड केलं का तुमच्या मुलाने डाउनलोड केलं? ऑनलाईन सर दुसरं कोणीच करू शकत नाही. ज्याचा पासवर्ड आहे ज्या विद्यार्थ्याचा तुम्ही त्यालाच होता त्याची तिथे? अँसर शीट ते download तुम्ही केलंय स्वतः? हो मीच केलेलं आहे माझ्या मुलाला. शिक्षक आहेत ते त्याच्यावर प्राथमिक नाव, शिक्षक आहेत. त्याच्यावर नाव, प्रत्येक क्वेश्चन मुलाचं नाव आहे, सारखं ओरिजिनल दाखवतोय. त्याला इतकं आणि change सर करता 1 येत वर्षापूर्वी तुम्ही ते सेंड केले ना ईमेल द्वारे Email द्वारे मी त्याच send वेळेस केले. दिलेलं आहे, पण त्यावेळेस त्याचं की कारण माझ्या मुलाचं हे खूप मोठं नुकसान आणि आहे. 1 वर्षापूर्वी शैक्षणिक AI नुकसान पण झालेलं आहे. ऍक्च्युअली माझ्या पण मुलाचं develop झालंय. होतं इतकं की त्याच्यात काय नुकसान झालेलं आहे आता. ते काही भरून येणार नाही. डाउनलोड झालं दाखवा साहेब. दाखवतो ना. ईमेलने दिलंय. ईमेलला दिलेलं आहे. असे आन्सर कसे बदलू शकतात? ते त्या साहेब, आमचं सॉफ्टवेअर बदललेलं नाहीये. आमचं अजिबात बदललेलं नाहीये. आन्सर तिकडेच बदलतात, 100% बदलतात. वेळी आहे ना. आन्सर बद्दल ड्रॉपआउट कसे होतात हा मुद्दा काय हा म्हणजे कोण लक्षात घेणार आन्सर नाही बदलत तर म्हणजे हे होतंय कसं असं? मुलं सोडून कसे जातात? या सगळ्या मुलांची दोन्ही शिफ्टचे मार्क द्या ना तुम्ही, दाखवा ना आम्हाला दोन्ही शिफ्टचे मार्क. Engineer व्हायला जे टॉपला आलेत त्यांचे दोन्ही शिफ्टचे मार्क दाखवा आम्हाला, मग लगेच लक्षात येते. नाही, एक काय- माणूस 2 ठिकाणी तर पैसे देणार नाही 2 वेळा, दोन्ही सेशन मध्ये. पहिल्या सेशन मध्ये मी दिले, म्हणजे बिझनेस करणाऱ्यांनी 2दा बिझनेस केला. पहिल्या सेशन मध्ये वेगळ्या विद्यार्थ्यांसाठी, दुसऱ्या सेशन मध्ये वेगळ्या. त्याच्यामुळे इतकी संख्या वाढली. नाही, दादा, हे सांगा 2दा एक्झाम झाली सीईटीची, हो. 2दा एक्झाम झाल्यावर 2दा मुलांचे मार्क दिले पाहिजेत का नाही? त्यांनी एकच वेळेस दिले, ते बेस्ट आहेत ते. आम्हाला तो डाटा का नाही दिलेला? कॉमन द्यायला का? कॉमन डाटा. तोही डाटा नाही, दिलाच नाही पहिल्यांदा आम्ही ना. असं आता घोषित केलं होतं की जे बेस्ट आहे तो आम्ही बेस्ट घेऊ हो. आणि तो तुम्हाला नाही, नाही, best आपण घ्या. तर तुम्ही